ओम नमः शिवाय. मित्रसह राजाचा उद्धार. सूत म्हणाले, ऋषीजन हो, गोकर्ण महाबळेच्या महिमेची आणखी एक कथा सांगणार आहे. इक्ष्वाकू वंशात मित्रसह राजा होऊन गेला. तो सज्जनांचे रक्षण करणारा होता. एकदा वनात गेल्यावर साधूंना त्रास देणाऱ्या दैत्यास मारले. दैत्याच्या भावाने राजाचा सूड घेण्याचे ठरवले. तो आचारी बनून राजाकडे कामाला लागला. एकदा राजाने वसिष्ठांना भोजनास बोलावले. त्यावेळी दैत्यरूपी आचार्याने त्यात मांसाचे तुकडे घालून ताट तयार केले. वसिष्ठांच्या समोर ताट येताच त्यांनी राजाला राक्षस होशील असा शाप दिला. खरी गोष्ट कळल्यावर 12 वर्षांनी राजा होशील असा उशाप दिला. राजा राक्षस झाला. एका साधूला त्याने मारून खाल्ले. त्याच्या पत्नीने शाप दिला की तू स्त्रीसंग केलास तर मृत्यू पावशील. 12 वर्षांनी राजा शापमुक्त झाला. एके दिवशी गौतम ऋषींचे दर्शन घडले. ते म्हणाले, राजा घाबरू नको. राजा, तू गोकर्ण महाबळेश्वरला जा. तेथे शिवप्रभूंचे आत्मलिंग आहे. तेथे मंगल स्नान करून शिवलिंगाची मनोभावे पूजा कर. त्यामुळे तुला मिळालेल्या शापापासून तू मुक्त होशील. शिवकृपेने शिवलोक प्राप्त होईल. राजा गोकर्ण महाबळेश्वरला आला. शिवजीच्या आत्मलिंगाची पूजा केली. सर्व पापापासून तो मुक्त झाला व शिवलोकी गेला. उत्तरेकडील ज्योतिर्लिंगांचा महिमा. ऋषी म्हणाले, सूतजी, तुम्ही आम्हाला आता उत्तरेकडील ज्योतिर्लिंगांबद्दल सांगा. सूत म्हणाले, उत्तरेला गोकर्ण नावाचे एक मोठे क्षेत्र आहे. तेथे शिवप्रभूंचे चंद्रभाल नावाचे शिवलिंग आहे. जो मनुष्य गोकर्णामध्ये स्नान करून चंद्रभाल लिंगाची पूजा करतो त्याला शिवलोक प्राप्त होतो. येथील शिवजींचा महिमा अत्यंत अद्भुत आहे. या लिंगाचा महिमा वैद्यनाथ ज्योतिर्लिंगा समान आहे. मिश्रश्री नावाचे एक अतिशय सुंदर तीर्थ आहे. त्या ठिकाणी दधीची ऋषींनी स्थापन केलेले एक शिवलिंग आहे. त्या तीर्थावर विधीपूर्वक मंगल स्नान करून दधीचीश्वराचे अत्यंत प्रेमभावाने पूजन करावे. त्यानंतर दधीचींच्याच मूर्तीची देखील पूजा करावी. असे केल्याने जीवनाचे सार्थक होते. इहलोकी उत्तम सुखाची प्राप्ती होते आणि परलोकी सद्गती प्राप्त होते. नैमिषारण्यामध्ये सर्व ऋषींनी स्थापन केलेले ऋषीश्वर नावाचे एक शिवलिंग आहे. ते सुखशांती प्रदान करणारे आहे. याचे दर्शन घेतल्याने अनेकांचा उद्धार होतो. हत्याहरण तीर्थावर कोटी हत्यांचे पातक नाहीसे करणारे शिवलिंग आहे. देवप्रयोग तीर्थावर ललितेश्वर लिंग आहे. नेपाळ देशात पशुपती शिवलिंग आहे. हटकेश्वराची उत्पत्ती. ऋषी म्हणाले, सूतजी, व्यासांच्या कृपेने तुम्हाला सर्व ज्ञान प्राप्त झाले आहे. तुम्ही वर्णन केलेल्या लिंगाची पूजा या जगात होते की इतरही शिवलिंगे प्रसिद्ध आहेत. शिवप्रिया पार्वती हीच बाणरूप झालेली आहे. याचे कारण काय? सूत म्हणाले, पुरातन काळी दारुका वनात अनेक शिवजींचे भक्त ऋषी वास्तव्य करत होते. ते शिवभक्ती करत होते. एकदा ऋषी समिधा आणण्यासाठी वनात गेले. त्यावेळी शिवजी विकट रूप धारण करून आश्रमाजवळ आले. त्यांच्या हावभावाला पाहून स्त्रिया घाबरल्या. त्यांच्या हातात शिवलिंग होते. काही वेळाने ऋषी आश्रमात आले. त्यांनी विकट रूप पाहिले. ऋषींनी शाप दिला, तुझ्या हातातील शिवलिंग गळून पडेल. त्याप्रमाणे ते गळून पडले. ते लिंग अग्निसमान सर्व ठिकाणी जाळत सुटले. त्यामुळे देव, मानव, ऋषी, मुनी हे पाहून चिंता करू लागले. ब्रह्मा ऋषी मुनींना म्हणाले, अहो ज्यांना तुम्ही शाप दिला ते साक्षात शिवजी होते. आता पार्वतीची स्तुती करा. शिवजींना शरण जा. ऋषींनी जगदंबेची आराधना केली. पार्वतीने ज्योतिर्लिंगाला शांत केले. शिवपार्वतीच्या रूपाने ते लिंग हटकेश नावाने प्रसिद्ध झाले. यामध्ये शिव हा पुरुष आणि पार्वती ही प्रकृती आहे. या शिवलिंगाचे पूजन केल्याने सर्व दुःख नाहीसे होते. अंधकेश्वर व बटुकाची निर्मिती. ऋषी म्हणाले, सूतजी, आता आपण आम्हाला अंधकेश्वराविषयी काही सांगा. सूतजी म्हणाले, अंधकासूर दैत्य महापराक्रमी होता. तो गुहेमध्ये राहत होता आणि बाहेर येऊन देवांना व प्रजेला त्रास देत होता. त्यामुळे देवांनी शिवजींची प्रार्थना करून त्यांना आपले दुःख सांगितले. शिवजींनी विराट सैन्य घेऊन अंधकासुरावर आक्रमण केले. त्या दुष्ट दैत्याला त्यांनी गुहेतून बाहेर काढले. दैत्यांची आणि देवांचे मोठे युद्ध झाले. अंधकासूर गुहेत जाऊन बसला. शिवजींनी त्रिशूळाने त्याला ठार केले. प्राण जाताना तो म्हणाला, आपल्या हातून मरण येणे हे सद्भाग्य होय. त्याने देवाला प्रार्थना केली, माझ्या मनात सदैव भक्ती राहू दे आणि कृपा करून आपण येथे स्थित व्हा.
शिवजी जगाच्या कल्याणासाठी लिंगरूपाने तेथे राहिले. पूर्वी दधीची नावाचा ब्राह्मण होता. तो धर्माने आचरण करणारा होता. त्याचा पुत्र सुदर्शन हा देखील सुशील आणि गुणवान होता. त्याच्या पत्नीचे नाव दुकुला. त्यांना 4 पुत्र होते. एके दिवशी दधीची ब्राह्मण उत्सवानिमित्त परगावी जाण्यास निघाले. त्यांनी आपल्या मुलास सांगितले, मी काही दिवसासाठी परगावी जाणार आहे, तरी तू शिवपूजनात खंड पडू देऊ नको. वडील गावी गेल्यावर सुदर्शन नित्यनेमाने शिवजींचे पूजन करू लागला. शिवरात्रीच्या दिवशी त्याने शास्त्रशुद्ध पूजा केली. घरी गेल्यावर पत्नीने त्याला कामवश केले. तो स्त्रीसंग करून स्नान न करताच देवळात गेला. तेथे त्याने शिवपूजन केले. शिवजी म्हणाले, आजच्या शिवरात्रीच्या पवित्र दिवशी तू स्त्रीसंग करून स्नान न करताच माझे पूजन केलेस, त्यामुळे तुला जडत्व येईल. त्यानंतर तू माझे लांबूनच दर्शन घेत जा. सुदर्शनाला जडत्व प्राप्त झाले. दधीची ब्राह्मण घरी परतला. त्याला सर्व हकीकत समजली. आपल्या कुपुत्राने कुळाला बट्टा लावला म्हणून तो दुःखी कष्टी झाला. वडील व मुलांनी चंडिकेचे पूजन करायला सुरुवात केली. तिची स्तुती केली. चंडिका पार्वतीने सुदर्शनाला आपला पुत्र मानला आणि शिवजींच्या मांडीवर ठेवला. पार्वतीने सुदर्शनाला यज्ञोपवीत घातले. त्याने ओम नमः शिवायचा जप केला. शिवजी म्हणाले, तू नित्य स्नान करून शिवसंध्या व शिवगायत्रीचा जप करत जा. तुझ्या सर्व दोषांचे निवारण होईल. त्याने तू नेहमी विजयी होशील असा आशीर्वाद दिला. अशा प्रकारे शिवपार्वतीने सुदर्शनला आपला पुत्र मानले. एक राजा महान शिवभक्त होता. तो नित्यनेमाने ब्राह्मण भोजन यज्ञ करीत होता. शिवजी प्रसन्न झाले आणि म्हणाले, हा ध्वज घे. ध्वज प्रातःकाळी उभा राहील आणि माझा यज्ञ पूर्ण झाल्यावर सायंकाळी खाली पडेल. एके दिवशी ब्राह्मण भोजन होण्यापूर्वी ध्वज खाली पडला. त्यावेळी एक विद्वान ब्राह्मण म्हणाला, ब्राह्मणांच्या भोजनापूर्वी बटुकाचे भोजन झाले आहे, त्यामुळे शिवजी संतुष्ट झाले म्हणून ध्वज खाली पडला. या लीलेमुळे शिवजींनी लोकांना बटुकाचा महिमा दाखवून दिला, म्हणून विद्वानी बटुकाला श्रेष्ठ मानले आहे. चंद्राची प्रार्थना आणि सोमनाथाची उत्पत्ती. ऋषी म्हणाले, सुतजी, आता आम्हाला ज्योतिर्लिंगांचा महिमा आणि त्यांची उत्पत्ती याविषयी माहिती सांगावी. सूत म्हणाले, प्रजापती दक्षाने आपल्या कन्या चंद्राला दिल्या. चंद्राचे रोहिणीवर विशेष प्रेम होते. त्यावेळी दक्ष म्हणाला, हे चंद्रा, तू उत्तम कुळात जन्माला आला आहेस, तर मग आपल्या भार्यांना कमी अधिक असा का लेखतोस? चंद्राने दक्षाचे बोलणे थोडे देखील मनावर घेतले नाही. त्यामुळे दक्षाने शाप दिला, हे चंद्रा, तू क्षयी होशील. या शापामुळे चंद्र क्षयी आणि निस्तेज झाला. ब्रह्माजींच्या सांगण्यावरून देव आणि ऋषी चंद्राजवळ गेले. त्यांनी मृत्युंजय विधीने शिवप्रभूंचे पूजन केले. चंद्रास तपश्चर्या करण्यास सांगितले. देव आपल्या स्थानी गेले. चंद्राने मृत्युंजय मंत्राने शिवपूजन केले. ती कठोर साधना पाहून शिवजी प्रसन्न झाले. त्यावेळी चंद्राने वर मागितला, माझा शरीराचा क्षय कमी करा. शिवजी म्हणाले, प्रत्येक महिन्यातील कृष्ण पक्षात तुझी एक कला नाहीशी होईल आणि शुक्ल पक्षात एक कला वाढून तू पूर्ण होशील. चंद्राने शिवजींची स्तुती केली आणि प्रार्थना केली, आपण या प्रभात क्षेत्री वास्तव्य करावे. शिवजी पार्वतीसह लिंगरूपाने तेथे राहिले. तेच सोमेश्वर हे पवित्र तीर्थक्षेत्र. कार्तिकेयाची कथा आणि मल्लिकार्जुनाची उत्पत्ती. सूत म्हणाले, आता मी तुम्हाला मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंगाच्या उत्पत्तीची कथा सांगतो. एकदा शिवपार्वतीने गणपती व कार्तिक स्वामी या दोन्ही पुत्रांना पृथ्वी प्रदक्षिणा घालून येण्यास सांगितले. कार्तिक स्वामी पृथ्वी प्रदक्षिणा घालण्यासाठी जात असताना नारद मुनीने त्यांना गाठले. गणपतीने आईवडिलांना प्रदक्षिणा घालून पृथ्वी प्रदक्षिणा पूर्ण केल्याचे सांगितले. त्यामुळे गणपतीचा विवाह झाला. हे ऐकून कार्तिक स्वामी रागाने कैलास पर्वतावर आला. त्याने आपल्या आईवडिलांना पक्षपात केला म्हणून सांगितले. तो रागाने क्रौंच पर्वतावर निघून गेला. कुमार निघून गेल्यामुळे पार्वती दुःखी झाली. शिवजी व पार्वती क्रौंच पर्वतावर कार्तिक स्वामीस भेटावयास गेले. त्यांच्या आगमनाची वार्ता समजताच तो आणखी दूर निघून गेला. त्यावेळी शिवजी व पार्वती ज्योतिर्मय स्वरूप धारण करून तेथे राहिले. ते ज्योतिर्लिंग मल्लिकार्जुन नावाने प्रसिद्ध झाले. मल्लिका हे पार्वतीचे नाव आहे आणि अर्जुन हा शिवजींचा समान अर्थी शब्द आहे. या ज्योतिर्लिंगांचे दर्शन घेणाऱ्याचे पाप नाहीसे होते. अनेक मनोकामना पूर्ण होतात. जय जय रघुवीर समर्थ.